ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन निर्गम अध्याय 5 19 ते 23 ही वचने. निर्गम अध्याय 5 19 ते 23 ही वचने. विटा व रोजचे काम यात तुम्ही काही कमी करता कामा नये. हे असे इस्रायलाच्या नायकास बजावण्यात आले. तेव्हा आपण फार पेचात पडलो आहो असे त्यांच्या लक्षात आले. ते फारोकडून निघाले तेव्हा मोशे व अहरोन त्यांची वाट पाहत उभे होते. ते त्यास आढळले. तेव्हा ते त्यास म्हणाले, परमेश्वर तुम्हाला पाहून घेओ. फारोच्या दृष्टीने व त्याच्या चाकरांच्याही दृष्टीने तुम्ही आम्हास वाईट केले आहे. आम्हास मारून टाकण्यासाठी तुम्ही त्यांच्या हातात जशी काय तलवारच दिली आहे. मग मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, प्रभू, तू या लोकांचे का वाईट केले आहे? मला व त्यांच्याकडे पाठविले ते काय म्हणून? मी तुझ्या नावाने बोलण्यासाठी फारोकडे आलो. तेव्हापासून तो या लोकांस पीडित आहे. तू आपल्या लोकांची सोडवणूक तर मुळीच केली नाही. देवबाप वाचलेली वचने आम्हा सर्वांकरिता आशीर्वादाची करो. प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. प्रियांनो, आज आम्ही निर्गमाचं पुस्तक अध्याय 5 19 वचनापासून 23 पर्यंत वचन वाचलेलं आहे. यामध्ये आम्ही पाहतो की मोशे अहरोन हे फारोला जाऊन सांगतात की आमच्या लोकांना जाऊ दे, कारण की देवाने हे सांगितलेलं आहे त्यांना अरण्यामध्ये देवाला यज्ञ अर्पण करायचं आहे, देवाची आराधना करायची. देवाचे लोक, इब्री लोक मोशे व अहरोनास पाहून म्हणत आहेत की तुम्ही आमचे वाईट केले, परमेश्वर तुम्हाला पाहून घेऊ. परंतु प्रियांनो, जेव्हा मोशेला हे कळतं, मोशे देवाकडे जाऊन बसून प्रार्थना करतो, देवा हे तू काय केलं? तुझ्या लोकांचं तू का वाईट केलं? परंतु देवाचं वचन मोशेला प्राप्त होतं, मोशे तू पाहशील, तू देवाचा भुजप्रताप पाहशील, मी तुझ्या डोळ्यात देखत काय करतो तू पहा, मी फारोचं काय करतो ते तू पहा आणि तू पाहशील. प्रियांनो, देवाचा भुजप्रताप समय प्रगट करण्याचा आलेला आहे. तो त्याचं काम करणार. परंतु काय आम्ही ख्रिस्ती देवाचे लोक ह्या नात्याने आम्हाला छळवणूक, वेगळ्या प्रकारची वागणूक, वर्तणूक मिळत असताना आम्ही घाबरून जात आहोत? काय आम्ही मागे हटत आहोत? काय आम्ही स्वतःची किळस करत आहोत? नाही, आम्ही अभिमान बाळगायला पाहिजे आहे की आम्ही प्रभू येशूच्या रक्ताच्या द्वारे शुद्ध पवित्र झालेले लोक आहोत. येशूच्या नावामुळे आम्हाला जी काय वागणूक वर्तणूक मिळते त्यामध्ये आम्ही स्वतःला धन्य म्हणून घ्यावं. चिंता करू नये, काळजी करू नये, घाबरून जाऊ नये,
कारण की समय आला आहे. देव त्याचा भुजप्रताप दाखवणार, अनेकांना दाखवणार, प्रत्येक डोळा तो पाहणार, प्रभूचा गौरव होणार. म्हणून प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभू येशूचे लेकरे ह्या नात्याने आहे त्या ठिकाणी जी कोणती वागणूक मिळते, जे आम्हाला त्रासदायक वाटते, त्यामध्ये आम्ही स्वतःची कीव करू नये, तर आम्ही स्वतःला धन्य समजावं. कारण की येशूच्या नावामुळे आम्हाला ही सगळी वागणूक सहन करण्यासाठी मिळत आहे. ज्यांचा छळ देवाच्या नावाने होणार, सुवार्ता कार्यासाठी होणार, ते धन्य आहेत असं प्रभूचं वचन शिकवतं. प्रभूचा भुजप्रताप समय या जगामध्ये प्रगट होणार आणि अनेक लोक ते सामर्थ्य, ते कार्य पाहणार. आमचा प्रभू परमेश्वर किती बलशाही आहे आणि देवबापाचा गौरव होणार. आम्ही सर्व देवाच्या लेकरांनी प्रभू येईपर्यंत स्थिर राहावं, आम्ही कोणत्या प्रकारे डगमगू नये, यासाठी आम्ही स्वतःला देवाच्या चरणी देऊया. आपण प्रार्थना करू. धन्यवाद देवा. प्रभू, तुझा भुजप्रताप समय प्रगट होण्याचा समय आला आहे आणि देवा, तू ते तुझं कार्य करणारा देव आहे. तुझ्या लेकरांसाठी तू उभा राहणारा परमेश्वर आहे. सदैव सहाय्य करणारा प्रभू आहे. विरोधकांना अडवणारा प्रभू तू आहे. आणि देवा, तुझं अद्भुत सामर्थ्य त्यांच्या समोर तू दाखवणार प्रभू आहे. तुझ्याही लेकरांना ते दिसतं की आमचा प्रभू किती महान आहे. देवा, आम्ही कोणत्याही प्रकारे तुला सोडू नये, आम्ही कोणत्याही प्रकारे छळणुकीमध्ये, अडचणीमध्ये, अडखळणामध्ये स्वतःची कीव करू नये, तर देवा आम्ही आनंदित समजावं. कारण देवा, तुझ्या नावाने हे सर्व काही आम्हाला सहन करण्यासाठी मिळत आहे. तुझ्या नावाने जे आम्हाला सहन करण्यासाठी मिळेल, त्यामध्ये तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही धन्य आहोत असं तुझं वचन आहे. होय देवा, मत्ती वर्तमानाप्रमाणे 5व्या अध्यायाप्रमाणे दे बाप्पा, जसं 10व्या वचनात सांगितलेलं आहे, 11व्या वचनात सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक जण तुझ्यामध्ये स्थिर राहण्यासाठी आमचं सहाय्य कर, आनंद उल्हास करण्यास सहाय्य कर. आणि देवा, तुझा भुजप्रताप आम्हाला देवाप्पा तू दाखवत असताना तुझं गौरव करण्यासाठी सहाय्य कर. धन्यवाद देतो देवाप्पा. तुमची प्रार्थना ऐकली, विनंती प्रार्थना नासुर येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून ते देवा. आमेन. तो प्रार्थनेचा त्रास हो, तो प्रार्थनेचा त्रास होचा सैतानाचा वास हो, होता सैतानाचा वास हो. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड. नका पडू देऊ खंड हो, नका पडू देऊ खंड हो. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.